2025 हे वर्ष ना आयुष्यात कधीच विसरता न येणारं वर्ष होतं. कारण ह्या वर्षाने ना सुख कमी आणि दुःख खूप दिलेलं आहे. त्यामुळे ह्या वर्षाला ना मला असं झालं होतं मी कधी बाय बाय करीन. कारण वर्षाची सुरुवात ना माझ्या आजारपणापासून झाली होती. शेवट पण माझ्या मुलाच्या आजाराने झाला आणि या वर्षात 2025 या वर्षात मी माझ्या सर्वात जवळची प्रिय व्यक्ती गमावली, ती म्हणजे माझे वडील. त्यामुळे हे वर्ष ना मला ना कधीही विसरता येणार नाही आणि माझ्यासाठी अजिबात चांगलं नव्हतं. तर आता 2026 हे वर्षाची छान अशी सुरुवात केलेली आहे. तर आज होती 1 जानेवारी 2026. आज नवीन वर्ष चालू झालेलं होतं. आज गुरुवार पण होता म्हणून उपवास होता. खिचडी बनवलेली होती आणि चहा आहोंनी बनवलं होतं कारण मी कपडे वगैरे धुत होते. तोपर्यंत त्यांनी चहा केला. चहा त्यांनी खूपच गोड केला होता, पण मी तो ना प्रेमाने पेले कारण त्यांनी प्रेमाने बनवलेला होता. मला कमी गोड चहा लागतो. दुपारनंतर आम्ही ना संध्याकाळी गेलो होतो मठात स्वामींच्या दर्शनासाठी. म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात ना आता चांगली करूया, हे वर्ष छान घालूया. तर आता गेलेले दिवस आठवण्यापेक्षा आता येणारे दिवस जगूया. तर रात्री गाजराचा हलवा केला होता कारण 2 दिवस वरदला खायचा होता. मग आज सकाळी गाजर आणले होते. मस्त असा हलवा बनवला. सगळ्यात आधी नैवेद्य ठेवला. त्यानंतर कोथिंबीरच्या वड्या पण बनवलेल्या होत्या आणि मस्त कुरकुरीत आणि टेस्टी झालेल्या होत्या. आणि रात्रीच्या जेवणामध्ये ना असं काही जेवण होतं आमचं. तर गाजराचा हलवा, पातळ भाजी, भाकरी, भात, वड्या, शेंगदाण्याची चटणी. चला बाय.